डीजे चालकांची निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भाषा. लग्नात डीजे वाजवण्यावर पोलीस प्रशासनाने बंदी आणल्याने जिल्ह्याभरातील सर्व डीजे चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. याच अनुषंगाने मलकापूर नांदुरा तालुक्यातील डीजे चालकांनी व डीजेवर अवलंबून असलेल्या कामगारांनी रावेर मतदारसंघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. नांदूर आणि मलकापूर तालुक्यातील डीजे चालक व त्यावर अवलंबून असलेल्या कामगारांनी आज थेट मलकापूर पोलीस उपविभागीय अधिकारी देवराम गवळी यांची भेट घेत डीजेवर कारवाई करू नये व नियमाने डीजे वाजवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास येणाऱ्या 13 मे रोजी होणाऱ्या रावेर लोकसभा मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. आपला विदर्भ लाईव्ह, देवानंद साणप, बुलढाणा. सतीश पाटील. नाही नाव तुम्ही सतीश पाटील. मी सतीश पाटील आणि नांदुरान बोलत आहे. नांदुरा आणि मलकापूर या दोन्ही तालुक्यामध्ये आम्ही 100 ते 120 डीजेवाले आहे. 120 डीजेवाले नसून आमच्या मागं एका गाडीवरती 7 ते 8 जण आमची पोटाची भाकर आहे. त्या भाकरीनुसार पूर्ण म्हटलं तर दोन्ही तालुक्यामधून 2000 लोकांचा आमच्या एक पोटाची आणि रोजगाराची व्यवस्था आम्ही चालवतो. तरी प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं. आम्ही आमच्या नियमामध्ये आणि नियमावलीनुसार परमिशन देऊन वगैरे काय असेल ते आम्ही सहकार्य करण्यास पूर्ण तयार आहोत. तरी आमच्यावर जबरदस्ती करू नये आणि रोडवरून जे आमच्या गाड्या जात आहेत त्या गाड्यांना किंवा आमच्या नसताना विनाकारण काही आम्हाला तर त्या सवलती द्याव्यात. म्हणजे 2 नंबरचा व्यवसायापेक्षा आम्ही आमच्या उपजीविकेचा प्रश्न हा व्यवस्थितरित्या सर्व तरुण वर्ग या व्यवसायाशी जोडलेला आहे. हे व्यवसाय चांगल्या मार्गाने चालत आहे. आम्हाला चांगल्या मार्गाने चालू द्या. नाहीतर अन्यथा येणाऱ्या 13 तारखेला रावेर मतदारसंघातील निवडणुकीवर आम्हाला विचार करावा लागेल आणि बहिष्काराचा प्रश्न हा करावा लागेल. एकूण 2000 लोकांचा प्रश्न आहे पोटाचा. तरी प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं अशी आमची त्यांना विनंती आहे. आणि SDO साहेबांनी त्यांना भेटून आम्हाला त्यांनी जसं सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे तरी त्यांना पुन्हा एक विनंती आहे की आम्हाला ज्या रोडवरच्या गाड्या आहेत त्या गाड्यांना हात नाही देऊ एवढा प्रश्न आहे. आहे ती नियमानुसार असेल तर नक्की करा, पण आपली दंडुकीशाही यांच्यापर्यंत पोहोचू नये याची खात्री घ्यावी, याची काळजीसुद्धा घ्यावी. यानिमित्त आम्ही ADOP साहेबांना भेटलो. त्यांना आम्हाला आश्वासित केलं आहे की इथून पुढे आम्ही नियमानुसार जी कारवाई होईल तीच करू. आता याच्या पुढे जर समजा या कारवाईवर आपण हे जर घुमजाव केलं तर आम्ही नक्कीच आमचा हा ज्या मंडळींचा जो लोकसभेवरचा बहिष्काराचा विषय आहे तो नियमित असेल. धन्यवाद.